हे दाखण्यासाठी त्यांनी मुलाखती चालल्या. ज्यांना निवडणूक प्रमुख मिळाले मी त्यांना जाऊन भेटलो धैर्यशील मोहिते पाटलांना. त्यांना त्याकडे ही तक्रार सांगितली, पक्षाच्या प्रांताध्यक्षाला तक्रार सांगितली. त्यांनी सांगितले आपली आघाडी तुटेल, जर आपण 6 मध्ये हे केलं तर आघाडी तुटेल. आघाडी तुटेल तर आघाडीपासून फायदा काय बघा ना. तुमचे 17 वार्ड तुम्ही निवडलेत, 17 वार्डामध्ये मुंबाटाकडून असेल किंवा काँग्रेसकडून असेल, तुम्हाला कुठली जागेत फायदा आहे जरा दाखवा, पक्षात चर्चा करा. अध्यक्ष महेश गादेकरांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं आम्हाला की सपाटे हे पक्षशिस्त मोडत आहेत. आम्ही ज्ञानेश्वर सपाटे यांना प्रभाग 7 मधून आम्ही त्यांना उमेदवारी देणार आहोत, आमची तशी चर्चा पण झाली म्हणून सांगितलं. याच्या अशा पद्धतीने करणं म्हणजे चुकीचं आहे. पक्ष शिस्तीला धरून नाही, ते ज्येष्ठ आहेत तरी हे लक्षात घेणं गरजेचं असं सांगितलं. ज्ञानेश्वर सपाटेला पॅनल मध्ये कोण देणार हे मी स्वतः त्यांना विचारायला गेलो. ज्ञानेश्वर सपाटे विचारायला गेला तुमचे पॅनलचे कॅन्डिडेट कोण आहेत, तुमच्या पत्रातर्फी भागातून तुम्ही कुणाला देणार आहात, तिकडे चौपाटीच्या भागातून कुणाला देणार आहात. दोन्ही उमेदवारांची नावं आज तारखेपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला माहित नाहीत, तर आम्ही उद्या निवडणूक लढायची कशी. आणि तुम्ही सांगणार की ज्ञानेश्वर सपाटे असंच म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत ठेवतात आणि ऐन टायमाला तिकीट करतात. माझा मागचा अनुभव त्यांच्याबद्दल तर असाच आहे. आता 6 नंबर मध्ये असं ठेवलंय. आता तुम्ही कुठून इच्छुक आहे? मी 6 नंबर मध्ये इच्छुक आहे आणि ज्ञानेश्वर सपाटे 7 नंबर मध्ये इच्छुक आहेत. ज्ञानेश्वर सपाटेलाही तिकीट देण्याची इच्छा नाही आणि मला पण तिकीट द्यायची इच्छा नाही त्यांची. मला माझं काय असावं तुम्हाला माहित आहे की आता नुकताच माझ्यावर एक मोठा आरोप झाला, ह्याचा विनयभंगाचा गुन्हा वगैरे असे आरोप झाले. ते कोणी केले सगळ्यांचा, त्यासाठी मोर्चा कोणी काढला, महापालिकेच्या राजकारणातून, सोलापूरच्या राजकारणातून, पक्षाच्या राजकारणातून मला बायकॉट करण्याच्या दृष्टीनं हा सगळा कट आहे. आणि त्या पद्धतीनं ते करतायत. माझ्या संस्थेवर प्रशासक नेमत आणतात, ते कोण मानतायत, कोणाची माणसं आहेत, कुठं आहेत बघा ना. आपलं निलंबन मागे घेतल्यानंतर आपण शिंदेना जेव्हा भेट